मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हाताला साथ देण्याची शक्यता आहे। पुढच्या आठवड्यामध्ये शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। काल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतलेली होती। शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची माहिती कळते। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला आणखी तपशील देतील। संदीप, अगदी रीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खरं तर मोकळीक दिलेली होती की स्थानिक पातळीवर कोणाशी तुम्ही युती किंवा आघाडी करू शकता। मात्र मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी भूमिका सध्या पाहायला मिळते। काल काँग्रेसचे शिष्टमंडळ वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांना भेटलेलं होतं आणि त्यामध्ये जी काही चर्चा झाली होती त्यानंतर पुन्हा एक चर्चा होणार आहे। पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव या स्वतः उपस्थित असणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये जी चर्चा होईल त्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो मात्र शरद पवार घेणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतंय। कारण ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही अशी सध्या शक्यता वर्तवली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसाच सूर पाहायला मिळतोय। त्यामुळे हाताला साथ देते का राष्ट्रवादी काँग्रेस हे बघावं लागेल आणि त्यात किती जागांची मागणी काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार हे बघणं देखील महत्वाचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय आणि एकीकडे वंचित आणि आरपीआयच्या गवई गटासोबत देखील त्यांची आघाडी होऊ शकते, त्यांना सोबत घेतलं जाऊ शकतं आणि त्यातच आता तिसरा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची जे ती काँग्रेस सोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रपणे दिसू शकते। त्यामुळे बघावं लागेल पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत नेमका निर्णय काय होत होती। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संदीप।